उस्मान ख्वाजानी विकेटवर ठोकलेला तंबू, 6 फूट 4 इंच लंबू कॅमेरून ग्रीननी केलेलं कसोटीमधलं पहिलं शतक आणि अशा फिरकीला किंवा कुठल्याच गोलंदाजीला मदत न करणाऱ्या खेळपट्टीवरती अश्विननी 5 विकेट 34 धावांमध्ये आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काढून ठेवलेले आहेत. म्हणून दुसऱ्या दिवशीचा खेळ हा लक्षणीय झालेला आहे. टेस्ट क्रिकेटची एक वेगळी धार आपल्याला बघायला मिळालेली आहे. जेव्हा दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये एक दुर्दम्य आशा होती की कॅमेरून ग्रीन आणि ख्वाजाला लवकर आऊट काढून ऑस्ट्रेलियाचा डावच 350च्या आत रोखता येईल की काय. त्या सगळ्या विचारांना कॅमेरून ग्रीन आणि ख्वाजानी अक्षरशः फोडून काढलं, सुरुंग लावला. दोघांनी इतकी अप्रतिम बॅटिंग केली, खराब बॉलचा व्यवस्थित समाचार घेतला, मनगटाचा वापर करून बरोबर सिंगल्स आणि डबल धावा काढल्या. आणि त्याचबरोबर जेव्हा जेव्हा फास्ट बॉलर आले किंवा दुसरा नवीन बॉल घेतला गेला त्याचा व्यवस्थित फायदा कॅमेरून ग्रीनने आज उचललेला दिसला. या खेळाडूला पहिल्या 2 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन टीम म्हणून मिस का करत होती याचंही कारण आज कळलं. कारण अप्रतिम शांत टेस्ट क्रिकेटला शोभणारी अशी त्यांनी बॅटिंग केली. ख्वाजाच्या तर डोक्यात पक्क होतं की आपण विकेटवर बॅटिंग नाही करायची तर विकेटवरती तळ ठोकायचा आणि त्यांनी ते करून दाखवलं. जवळजवळ 10.25 तास त्यांनी आज बॅटिंग केलेली आहे आणि 180 धावा काढत असताना तो जणू काही बॅटिंगची ध्यानधारणा करत होता की काय असं मला वाटलं. इतकी सुंदर बॅटिंग त्यांनी केली. पुढं खेळताना त्याला प्रॉब्लेम येत नव्हता, डिफेन्स करताना तो इतका मागं जात होता आणि तरी सुद्धा जडेजा अश्विन सारख्या बॉलरला खेळताना सुद्धा त्याला त्रास होत नव्हता. एक सेकंद विचारांनी अंगावरती माझ्या काटा येतोय की जर रविचंद्रन अश्विननी अफलातून बॉलिंग केली नसती, सलग 2 दिवस फलंदाजांवरती दडपण ठेवलं नसतं तर भारतीय संघाचे अजून हाल झाले असते. तुम्ही म्हणाल एवढ्या धावा ऑस्ट्रेलियाने केल्यात आणि तरी तुम्ही म्हणतात हाल झाले की नाही. मी म्हणतो 550 ने 600 रन सुद्धा झाल्या असत्या, परंतु अश्विननी अफलातून बॉलिंग केली. ज्या विकेटवरती बॉल वळत नव्हता, बॉल पटकन निघत नव्हता, त्या विकेटवरती कधी स्क्रॅम्बल्ड सीमनी बॉलिंग केली, कधी ॲक्शनमध्ये असं करून बदल करून बॉलिंग केली, कधी कधी जी सीम असते त्याचा आडव्या सीमचा वापर केला, कधी दुसरा टाकण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या क्लुप्त्या त्याने वापरून बघितल्या आणि हे करत असताना प्रत्येक ओव्हरला तो बॉलचा स्पीड बदलत होता. समोरच्या बॅट्समननी सुद्धा शतक केलेला ख्वाजानी काल कबूल केलं, कॅमेरून ग्रीननी आज कबूल केलं की अश्विननी आम्हाला सतत विचारांमध्ये ठेवलेलं होतं. आजच्या त्याच्या स्पेलचं मी सुरुवातीला वर्णन केलं की 5 विकेट या त्यांनी 34 रनमध्ये फक्त काढल्या आहेत, ज्या विकेटवरती बॅट्समननी धावांचं जेवण जेवलेलं आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव संपला त्यावेळेला भारताला खेळायला 10 ओव्हर होत्या. या 10 ओव्हर फार ट्रिकी असतात. मारावं का काय, बचाव करावा की काय, आज खेळून काढू उद्या बघू असे विचार मनात येतात. परंतु रोहित शर्मा आणि शुभमन गिलनी तसं काही केलं नाही. सकारात्मक बॅटिंग त्यांनी केली, मारायचे ते फटके मारले आणि हे करत असताना एक स्ट्रॅटेजी बघायला मिळत होती. मिचेल स्टार्कनी पहिल्या ओव्हरपासनं फाईन लेग बरोबर डीप स्क्वेअर लेग सुद्धा लावला होता. हाच विचाराने की रोहित शर्मा आणि शुभमन गिल दोघंही पुलचा आणि हुकचा फटका मारणार आहेत, यांना बाउन्सर टाकायचा. तो बाउन्सर मिचेल स्टार्कने टाकला नाही आणि एकही अखूट टप्प्याचा बॉल आज त्या अर्थाने बघायला मिळालेला नाहीये जो सामन्याच्या 3ऱ्या दिवशी बघायला मिळेल. मी म्हणेन ही मॅच कुठल्या बाजूला चालली आहे हे मला कळत नाहीये. त्याचं कारण एकीकडे वाटतंय ऑस्ट्रेलियाने 40-50 रन सावध खेळण्याच्या नादामध्ये स्लो तर काढल्या नाहीत, कारण या 50-60 रन्स म्हणजे मी म्हणतोय की कदाचित 550चा धाव फलक, अश्विन सुद्धा ते म्हणाला की 550चा धाव फलक ऑस्ट्रेलिया उभारू शकला असतं. त्यांच्या खेळामध्ये सावधपणा जास्त होता असं माझं मत आहे. रोहित शर्माने सुद्धा आज काही जे निर्णय घेतले मला पटले नाहीत. कारण कॅमेरून ग्रीनला आऊट काढलं, त्याच ओव्हरमध्ये त्यांनी अलेक्स केरीला सुद्धा आऊट काढलं आणि लगेच त्या एंडनी रोहित शर्माने अश्विनची बॉलिंग थांबवली. हे काय कारण होतं मला कळलं नाही. याला 2-3 कारण कदाचित असू शकतात.
की मिचेल स्टार्क बॅटिंगला आलेला होता. हा आडवे तिडवे फटके मारण्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे ज्या बाजूनी बॉल खाली राहतोय त्या बाजूनी मोहम्मद शमीला बॉलिंगला आणायचं आणि मिचेल स्टार्कला लवकर आऊट काढायचं. हे सगळं योजना म्हणून ठीक आहे, पण ज्या बॉलरनी 2 विकेट एका बाजूनी एका ओव्हरमध्ये काढल्यात त्याला लगेच तिथनं थांबवणं बॉलिंग टाकण्यासाठी, हे मला न पटलेली गोष्ट आहे. अश्विननी, मला आकडेवारी एवढी माहीत नाही, पण काहीतरी 32व्यांदा त्यांनी 10 विकेटचा हॉल काढून दाखवलेला आहे. काय कमाल बॉलर आहे, काय कमाल बॉलर आहे. आणि दरवेळेला त्याला म्हटलं जातं की तो फक्त टर्निंग ट्रॅकवरती विकेट काढतो. आता त्याला हे दूषण कोणी देऊ शकत नाही, कारण आजच्या विकेटवरची त्याची बॉलिंग ही दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहे. आपण जसं म्हणतो की खराब विकेटवरती केलेलं शतक हे जास्त मौल्यवान ठरतं, तसं अशा संथ फिरकीला साथ न देणाऱ्या विकेटवरती 6 विकेट काढण्याची कमाल अश्विननी केली आहे. त्यामुळे त्याचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. अश्विन म्हणतो सामन्याचा 3रा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्याची अशी इच्छा आहे, जसं ऑस्ट्रेलियाने 5 सेशन बॅटिंग केली तशी भारतीय संघ सुद्धा करू शकतो. फक्त त्याच्याकरता संयम आणि आक्रमण याचं बरोबर मिश्रण करायला लागेल. हे विकेट बॅटिंगला अजूनही चांगला आहे, 100% चांगला आहे. अजूनही इथं बॉल पटकन फिरत नाहीये, पटकन येत नाहीये, त्यामुळे फास्ट बॉलर तेवढा प्रभाव साधू शकणार नाहीयेत. खास करून मिचेल स्टार्क सोडला तर कॅमेरून ग्रीनचा याच्यावरती प्रभाव होईल असं मला आत्ता तरी वाटत नाही. नेथन लायन हा अश्विन सारखाच आहे, अनुभवी आहे, संयमी आहे. तो दडपण वाढवू शकतो एकाच टप्प्यावरती बॉलिंग टाकून. तर रोहित शर्माच्या मनात आहे की लायनला एका टप्प्यावरती बॉलिंग करून द्यायची नाही. दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या षटकामध्ये शुभमन गिलने पुढे सरसावत नाथन लायनला अशक्य लांब सिक्सर मारलेली आहे आणि हेच दाखवून दिलेलं आहे की बाबा रे, 5 सेशन तुम्ही आम्हाला विकेटवरती उभं करून फिल्डिंग करायला लावली आहेत, आम्ही उद्या तेच करायचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय संघाचे बॅट्समन सुद्धा चांगल्या विकेटवर बॅटिंग करण्याकरता हापापलेले आहेत. फक्त हे धावांचं जेवण कोण किती पोटभर जेवतं हे बघायला 3ऱ्या दिवशी मी त्याच उत्साहाने ग्राउंडवरती येणार आहे ज्या उत्साहाने मी पहिले 2 दिवस आलेलो आहे. त्यामुळे माझे विचार मी तुम्हाला कळवलेले आहेत. तुम्हाला अश्विनची बॉलिंग कशी वाटली, तुम्हाला ख्वाजाची बॅटिंग करता लावलेली ध्यानधारणा कशी वाटली, तुम्हाला कॅमेरून ग्रीन हा खेळाडू म्हणून कसा वाटतो मला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर सामन्याच्या 3ऱ्या दिवशीच्या बाबतीत तुमची उत्सुकता काय आहे हे सुद्धा मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.